आणि यानंतर इतर महत्त्वाच्या घडामोडींचा नॉनस्टॉप आढावा घेऊयात। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्याला उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चावरती आधारित दर मिळाला पाहिजे। जोपर्यंत शेतमालाला योग्य दर मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलंय। मुंबईतील कैवल्यधाम योगा इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित कार्यक्रमात अण्णा हजारे बोलत होते। किंगफिशरच्या मालकाचं कर्ज माफ होत असेल तर शेतकऱ्याचं का नाही, असा सवालही अण्णांनी यावेळी सरकारला विचारला। शेतकरी उत्पादनासाठी जो खर्च करतो त्या खर्चावर आधारित शेती भाव मिळाले पाहिजे त्याला। ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते आत्महत्या थांबणार नाही। तुमचा किंगफिशरचा मालकचा कर्ज माफ करता तुम्ही आणि शेतकऱ्याचं होत नाही। करोडो रुपये तुम्ही उद्योगपतीचे माफ करता, शेतकऱ्याचं काय होत नाही, करायला पाहिजे असं ह्या मताचा मी आहे। कर्जबाजारीपणामुळे जालन्यातील 2 शेतकऱ्यांनी एकाच दिवशी आत्महत्या केली आहे। अंबड तालुक्यातील कैलास मोताळे आणि घनसावंगी तालुक्यातील गोविंदराव धबडकर असे या शेतकऱ्यांची नावं आहेत। दोघांवरही 2 लाख आणि 2,15,000 असं प्रत्येकी कर्ज होतं। दरम्यान दोघांच्या आत्महत्येनं परिसरात हळहळ व्यक्त केली जातीये। 5 राज्यातल्या निवडणुका तसंच राज्यातल्या स्थानिक महापालिका निवडणुकीनंतर ईव्हीएम वरती विरोधकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। त्यामुळे आता ईव्हीएम बाबत राजकीय पक्षांना आश्वस्त करण्यासाठी राजकीय पक्षांसोबत निवडणूक आयोग बैठक घेणार आहे। त्याचबरोबर आगामी निवडणूक अधिक पारदर्शी करण्यासाठी वोटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेलचा वापर करण्यात येणार असल्याचं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलंय। यामुळे हव्या त्याच उमेदवाराला मत मिळालं का हे मतदाराला समजणार आहे। इलेक्शन कमीशन जल्दी ही एक ऑल पार्टी मीटिंग करेंगे जिसमें ईवीएम के बारे में उनको बताया जाएगा कि किस प्रकार से हमारी ईवीएम नॉन टेम्परेबल हैं, सिक्योर्ड हैं हमारे एडमिनिस्ट्रेटिव और टेक्निकल सेफगार्ड्स के अंतर्गत। और दूसरा एक चैलेंज के बारे में भी इलेक्शन कमीशन प्लान कर रहे हैं। हाल में भारत पहला देश होगा जहां पे 100% वीवीपैट्स यानी कि पेपर ऑडिट ट्रेल का इस्तेमाल हर पोलिंग स्टेशन पर किया जाएगा। और ऐसा करना मेरे ख्याल में वोटर्स के कॉन्फिडेंस को और भी बढ़ावा देगा। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांना गोवा तसंच कर्नाटकच्या पक्षप्रभारी पदावरून हटवण्यात आलंय। चल्लकुमार आता गोवा काँग्रेसचे नवे पक्षप्रभारी असतील, तर के.सी. वेणुगोपाल कर्नाटक काँग्रेसचे नवे पक्षप्रभारी असणार आहेत। फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्या असून सुद्धा सत्ता भाजपच्या हाती गेली। यामुळे गोव्यात काँग्रेसची चांगलीच नाचक्की झाली होती। याच कारणावरून दिग्विजय सिंग यांना पदावरून काढून टाकण्यात आले। धुळे जिल्ह्यात आज सकाळी साबणानं भरलेला ट्रक उलटून अपघात झालाय। मुंबई आग्रा महामार्गावरील सरवड नंदाने मार्गावरती चालकाचा ट्रकवरचा ताबा सुटला आणि हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय। या अपघातात ट्रकचा क्लीनर गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात आता दाखल करण्यात आलंय। मुंबईत देवनार मुलुंड या कचराभूमीची क्षमता संपल्यानं कचरा कुठे टाकायचा असा प्रश्न पडला होता। मात्र आता कचरा टाकण्यासाठी तळोजामधील कचराभूमी मुंबईला मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। मुंबई महापालिकेनं यासाठी नुकतेच 10 कोटी रुपये राज्य सरकारला दिलेत। मुलुंडच्या कचराभूमीला टाळं लागलंय तर देवनारची कचराभूमी तुडुंब भरली आहे। शिवाय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचऱ्याला आग लावली जायची, ज्यानं आसपासच्या परिसरातील स्थानिकांचं आरोग्य बिघडू लागलं होतं। हा प्रश्न सोडवण्यासाठी अखेर 50 हेक्टरची जमीन मिळवण्यात महापालिकेला यश आलंय। दुष्काळाला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी आमिर खानच्या पाणी फाउंडेशननं यावर्षी देखील वॉटर कप स्पर्धेचं आयोजन केलंय। सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात कामही सुरू आहे। गावकऱ्यांच्या या प्रयत्नांना शहरातली माणसंही साथ देऊ इच्छित आहेत आणि त्यांच्यासाठी पाणी फाउंडेशन मार्फत 1 मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून चला गावी ही मोहीम राबवण्यात येते। यात शहरातील नागरिकांनी सहभागी होऊन गावात श्रमदान करावं असं आवाहन पाणी फाउंडेशन आणि आमिर खान मार्फत करण्यात येत आहे। एकीकडे राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढलेला असताना सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यात गारांसह जोरदार पाऊस पडलाय। डोंगरसोनी, तिसंगी, घाटनांद्रे, झुरेवाडी या ठिकाणी गारा कोसळू लागल्यामुळे स्थानिकांची काल चांगलीच तारांबळ उडाली।
या गारपिटीमुळे छाटण्या झालेल्या द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान पुढच्या 24 तासात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय. सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळू शकतात. दरम्यान विदर्भातील वाशिममध्ये देखील काल पावसाच्या सरी बरसल्या. मुंबईतील मरीन ड्राईव्हवरती आज पोगो चॅनलचे फेमस कार्टून्स आणि लहानग्यांचा आवडता मित्र छोटा भीमचा वाढदिवस साजरा करण्यात आला. भाजप नेत्या शायना एनसी दर रविवारी मरीन ड्राईव्हवरती योगा बाय दी बेचं आयोजन करतात. यावेळी छोटा भीमचा केक कापून वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या खास सोहळ्याला योगा करणाऱ्या मोठ्यांसह चिमुकल्यांनी देखील हजेरी लावली. तसंच पोगो चॅनलतर्फे छोटा भीमच्या वाढदिवसानिमित्त भीम आणि चुटकीनं सुद्धा योगा करण्याचा संकल्प केला. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या लांबीच्या रेल्वे मार्गावरील मालगाडीचा प्रवास अखेर काल पूर्ण झाला. चीनला थेट ब्रिटनशी जोडणाऱ्या 12,000 किलोमीटरच्या रेल्वे मार्गावरून ही मालगाडी काल चीनच्या यिवू शहरात येऊन पोहोचली. या मालगाडीतून विस्की आणि लहान मुलांसाठीचं दूध, औषधं तसंच काही यंत्रसामुग्रीची वाहतूक करण्यात आली. ही मालगाडी 10 एप्रिलला लंडनहून निघाली. त्यानंतर फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, पोलंड, रशिया, कझाकिस्तानमधून प्रवास करून 20 दिवसांनी चीनच्या यिवू शहरात पोहोचली आहे. पश्चिम युरोपसोबत व्यापारी संबंध मजबूत करण्यासाठी सध्या चीनचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी चीनला थेट ब्रिटनशी जोडण्यात आलेला हा मार्ग हे एक महत्त्वाचं पाऊल समजलं जातंय.